Hello friends, welcome to my YouTube channel. Today we are going to learn a new poem Coromandel Fishers from Standard 9th Subject English. Let's go start. कोरोमंडल फिशर्स म्हणजेच कोरोमंडलच्या कोळी बांधवांनो. फिशर्स म्हणजे मासेमारी करणारे लोक. कोरोमंडल फिशर्स ही कविता सरोजिनी नायडू यांनी लिहिली असून मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांना उद्देशून ही कविता लिहिली आहे. चला तर मग कवितेला सुरुवात करूया. राईज ब्रदर्स राईज, द वेकनिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट. राईज म्हणजे उठा. राईज ब्रदर राईज, उठा बांधवांनो उठा. द वेकनिंग स्काईज, वेकनिंग म्हणजे जागे होणे, स्काईज म्हणजे आकाश, म्हणजे जागे झालेलं आकाश. प्रे टू द मॉर्निंग लाईट, प्रे म्हणजे प्रार्थना करणे. टू द मॉर्निंग लाईट म्हणजे सकाळचे सूर्यकिरणांना जागं झालेलं आकाश प्रार्थना करतोय, वंदन करतोय. उठा बांधवांनो उठा. सेकंड लाईन, द विंड लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डॉन लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. द विंड लाईज अस्लीप, द विंड म्हणजे वारा, लाईज अस्लीप वारा हा झोपलेला आहे. इन द आर्म्स ऑफ द डॉन, डॉन म्हणजे पहाट, म्हणजे पहाटेच्या आर्म्समध्ये कुशीमध्ये वारा हा शांत झोपलेला आहे. लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट, जसा एखादा लहान बालक रात्रभर रडून त्यांच्या आईच्या कुशीत झोपला आहे, तसा वारा हा डॉनच्या कुशीत, पहाटेच्या कुशीत झोपलेला आहे. म्हणजेच पहाटेच्या वेळी समुद्रावरचे वारे वाहत नाहीत, त्यामुळं मासेमारी करण्याची ही योग्य वेळ आहे असे समजून कोळी बांधव इतर कोळी बांधवांना सांगतोय, राईज ब्रदर राईज, उठा बांधवांनो उठा. नेक्स्ट लाईन, कम लेट अस गॅदर अवर नेट्स फ्रॉम द शोर अँड सेट अवर कॅटमेरन्स फ्री. कम या, लेट अस गॅदर अवर नेट्स, गॅदर म्हणजे गोळा करणे, जमा करणे. लेट अस गॅदर अवर नेट्स, चला आपले नेट्स जाळे गोळा करा. फ्रॉम द शोर, कुठून, किनाऱ्यावरून आपले जाळी गोळा करा. अँड सेट अवर कॅटमेरन्स फ्री, आणि जे आपले कॅटमेरन्स आहेत म्हणजे जे लाकडी होड्या आहेत ते काय करा तुम्ही, फ्री करा. कशासाठी? नेक्स्ट लाईन, टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड फॉर वी आर द किंग्ज ऑफ द सी. कशासाठी? तर टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ, कॅप्चर म्हणजे पकडणे, द लिपिंग वेल्थ म्हणजेच लिपिंग म्हणजे उड्या मारणे, वेल्थ म्हणजे संपत्ती. लिपिंग वेल्थ म्हणजे उड्या मारणारी संपत्ती, म्हणजेच मासे पकडण्याची ही योग्य वेळ आहे. ऑफ द टाईड, टाईड म्हणजे समुद्राला भरती येणे, त्यावेळेला मासे पकडण्याची ही योग्य वेळ आहे. फॉर वी आर द किंग्ज ऑफ द सी, कारण की आपण समुद्राचे किंग्ज आहोत, राजे आहोत. नेक्स्ट स्टॅन्झा, नो लॉंगर डिले लेट अस हेसन अवे इन द ट्रॅक ऑफ द सीगल्स कॉल. नो लॉंगर डिले, डिले म्हणजे उशीर करणे. नो लॉंगर डिले म्हणजे आता जास्त उशीर करून चालणार नाही. लेट अस हेसन, हेसन म्हणजे घाई करणे. लेट अस हेसन म्हणजे चला घाई करा. अवे इन द ट्रॅक ऑफ द सीगल्स कॉल, आणि अवे म्हणजे दूर, इन द ट्रॅक ऑफ द सीगल्स कॉल म्हणजे जिकडं सीगल पक्षी कॉल करतोय, पुकारतोय, त्या बाजूला आपल्याला जायला हवं. चला घाई करा. नेक्स्ट लाईन, द सी इज अवर मदर, द क्लाउड इज अवर ब्रदर, द वेव्ज आर अवर कॉम्रेड्स ऑल. द सी इज अवर मदर, समुद्र ही आपली माता आहे. द क्लाउड इज अवर ब्रदर, आणि ढग हे आपले भाऊ आहेत. द वेव्ज आर अवर कॉम्रेड्स ऑल, वेव्ज म्हणजे लाटा, कॉम्रेड्स म्हणजे सोबती, सखा किंवा मित्र. तर ज्या वेव्ज आहेत, लाटा आहेत, त्या आपले मित्र आहेत. नेक्स्ट लाईन, व्हॉट दो वी टॉस ॲट द फॉल ऑफ द सन वेअर द हँड ऑफ द सी गॉड ड्राईव्ह. व्हॉट दो म्हणजे जरी काय, वी टॉस ॲट द फॉल ऑफ द सन, वी टॉस म्हणजे आपण फेकल्या गेलो किंवा भरकटल्या गेलो.
ॲट द फॉल ऑफ द सन. फॉल ऑफ द सन संध्याकाळी आपण जरी भरकटल्या गेलो, व्हेअर द हँड ऑफ द सी गॉड ड्राईव्ह, तरीसुद्धा आपण कुठेही जाणार नाही, कारण की जो सी गॉड आहे, जो समुद्रदेव आहे, तो आपल्याला सोबत करेल, त्याच्या हातामध्ये आपल्याला तो सांभाळून ठेवेल. नेक्स्ट लाईन, ही हू होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर विल हाईड इन हिज ब्रेस्ट अवर लाईव्स. ही हू होल्ड्स द स्टॉर्म, तो वादळाला रोखून ठेवेल. बाय द हेअर म्हणजे वादळांचे केस धरून तो वादळाला रोखून ठेवेल. विल हाईड इन हिज ब्रेस्ट अवर लाईव्स. विल हाईड म्हणजे लपवून ठेवेल. इन हिज ब्रेस्ट त्याच्या छातीमध्ये, हृदयामध्ये. अवर लाईव्स म्हणजे आपलं जीव त्यांच्या हृदयामध्ये सुरक्षित लपवून ठेवेल. अशा पद्धतीने आपली समुद्रदेवता आपल्याला मदत करेल. नेक्स्ट स्टॅन्झा, स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लेड अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रोव्ह. स्वीट इज द शेड, सावली कशी आहे, गोड आहे. ऑफ द कोकोनट ग्लेड म्हणजेच नारळांच्या झाडाची थंडगार सावली ही गोड वाटते. अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रोव्ह म्हणजेच मँगो ग्रोव्ह म्हणजे आमराईच्या झाडातून सुगंध दरवळतो. नेक्स्ट लाईन, अँड स्वीट आर द सँड्स ॲट द फुल ऑफ द मून विथ द साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव. अँड स्वीट आर द सँड्स ॲट द फुल ऑफ द मून. फुल ऑफ द मून म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी वाळूवर. स्वीट आर द सँड्स पौर्णिमेच्या दिवशी वाळूवर. विथ द साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव. व्हॉइसेस वी लव म्हणजेच आपल्या प्रिय माणसाचे आवाज हे स्वीट वाटतात, गोड वाटतात. नेक्स्ट लाईन, बट स्वीटर ओ ब्रदर्स द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्ली. बट स्वीटर आणि त्याहूनही गोड किंवा त्याहूनही अधिक आनंद देणारे. ओ ब्रदर द किस ऑफ द स्प्रे म्हणजेच चुंबन घेणारे ते पाण्याचे तुषार हे सुद्धा अधिक गोड वाटतात. अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्ली आणि वाईल्ड फोम्स ग्ली म्हणजेच समुद्राच्या लाटामुळे तयार होणारे फेस यांचं डान्ससुद्धा अधिक चांगलं, अधिक आनंद देणारं वाटतं. लास्ट लाईन, रो ब्रदर्स रो द एज ऑफ द वर्ज वेअर द लो स्काय मेट्स विथ द सी. रो ब्रदर्स रो, वल्वा बंधूनो वल्वा. टू द एज ऑफ द वर्ज. वर्ज म्हणजे काठ, क्षितिज. एज म्हणजे काठ म्हणजे क्षितिजांच्या काठापर्यंत. व्हेअर द लो स्काय मेट्स विथ द सी जिथे आकाश हा समुद्राला मिळालेला आहे. क्षितिजापर्यंत आपल्याला नाव वलवत पुढं जायचं आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी एक कोळी बांधव आपल्या इतर बांधवांना सांगतोय, रो ब्रदर रो. अशा पद्धतीनं कोरोमंडल्स फिशर्स ही सरोजिनी नायडू लिखित कविता या ठिकाणी आपण अभ्यासली आहे. जर ही कविता तुम्हाला समजली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.